कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामधील आयसीयू गेल्या 2 ते 3 वर्षापासून बंद आहे। आयसीयू बंद असल्याने रुग्णांना ठाणे मुंबई येथे घेऊन जावे लागत असल्याने तेथील रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। यासाठी केडीएमसी प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार, शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन मास्क आणून तोंडाला लावत केडीएमसी मुख्यालयात ठिय्या मांडला। लवकरच आयसीयू सुरू न केल्यास मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। कल्याण पश्चिम विभागात असलेल्या सरकारी रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये गरजू नागरिक उपचारासाठी येतात, परंतु अपूर्ण सुविधांमुळे नागरिकांना मुंबई व इतर ठिकाणी उपचारासाठी पाठवले जाते। गेल्या 2 वर्षांपासून रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये सुसज्ज असे आयसीयू असून देखील सुरू करण्यात आले नाही। ते लवकरात लवकर सुरू करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे, परंतु आरोग्य विभाग अधिकारी यांना कल्याणमधील नागरिकांचे काही पडले नाही। 2 महिन्यांपूर्वी डोंबिवलीमधील आयसीयू नसल्यामुळे सर्पदंशमुळे 2 जणांचा मृत्यू झाला होता। त्यातून देखील महापालिकेने काहीही बोध घेतला नाही। सोमवारी देखील आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे एक महिलेला 2 तासानंतर दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले। वाहतूक कोंडीमुळे वेळेत मुंबई येथील रुग्णालयामध्ये न पोहोचल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो। याकरिता लवकरात लवकर रुक्मिणीबाई रुग्णालयामधील सुसज्ज आयसीयू चालू करावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क लावून ठिय्या आंदोलन करण्यात आले। लवकरात लवकर आयसीयू सुरू न केल्यास मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। हे कल्याण डोंबिवलीचे जे आरोग्य खात्याचे अधिकारी आहेत हे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत। ह्यांना निवेदन द्या, पत्र द्या, तरी सुद्धा ह्यांना जमत नाही काही गोष्टी। तर त्याकरता आम्ही आज हे ऑक्सिजन वगैरे लावून त्यांना निवेदन द्यायला आलोय। कारण का 2 महिन्यापूर्वी डोंबिवलीमध्ये आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे एक सर्पदंश झालेली महिला आणि लहान बाळाचा मृत्यू झाला। तसेच काल देखील आमच्या गणेशच्या वार्डातली ठाणकरपाड्यातली एक महिला होती, त्यांना वृद्ध महिलेला आम्ही रात्री दवाखान्यात नेलं होतं हॉस्पिटलमध्ये। 2 तास थांबून ठेवलं। 2 तास थांबून ठेवल्यावर बोलतात की आयसीयूची गरज आहे, आमच्याकडे आयसीयू उपलब्ध नाहीये, त्यामुळे त्यांना मुंबईला पाठवलं। अहो, मुंबईला जायला रस्त्याचे काम चालू 2-2, 3-3 तास जातात आहे। असं जर एवढं मोठ्या शहरामध्ये आयसीयू नसेल आणि एखादं जाताना रस्त्यामध्ये जर एखादा माणूस जगावला तर ह्याच्यामध्ये जबाबदार कोण असणार? हे भ्रष्ट अधिकारी। त्यामुळे आज आम्ही हे ऑक्सिजन लावून आलोय की आता तरी त्यांना जाग आली पाहिजे, नाहीतर ह्याच्या पुढे आम्ही मोठं आंदोलन घेऊ। लवकरात लवकर जे आयसीयू चालू केले त्यासाठी एवढा खर्च केलाय, तो खर्च कशाला वाया घालवत आहे? तो लोकांच्या उपयोगाला घालवा, त्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे। आणि हे नाही केलं तर मग जन आंदोलन। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।